बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 18वा. मोक्ष संन्यास योग. या 18व्या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. 2 भाग झालेले आहेत. 97 ओव्या झालेल्या आहेत आणि एकच श्लोक झालेला आहे. आज आपण भाग नंबर 3 पाहणार आहोत. त्या अगोदर पाठीमागच्या भागामध्ये काय झालेलं आहे हे थोडक्यात लक्षात घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. तर कालच्याच भागामध्ये आपण हे पाहिलं की भगवंत अर्जुनाला उपदेश करताना संन्यास आणि त्याग यामधील फरक सांगत आहेत. आता हे फरक सांगण्याचं कारण हे की अर्जुनानं तसा प्रश्न केलेला होता. अर्जुनानं 17व्या अध्यायाच्या शेवटी ज्यावेळेस भगवंतांनी अर्जुनास सांगितलेलं होतं त्याच्यावरून अर्जुन भगवंतास प्रश्न विचारतो की मग संन्यास आणि त्याग यातला फरक मला स्पष्ट करून सांगा. तर त्यावेळेस भगवंत सांगतात की सर्वथैव कर्म सोडणे त्या सोडण्याला संन्यास असे म्हणतात आणि कर्म कर्तृत्वाचा अभिमान व फल यांचा त्याग करणे याला त्याग असे म्हणतात. परत सांगतो, सर्व धर्म कर्म सोडणे सर्वथैव कर्म सोडणे याला संन्यास म्हणतात आणि कर्म कर्तृत्वाचा अभिमान व फल यांचा त्याग करणे याला त्याग म्हणतात. थोडक्यात काय की संन्यासामध्ये कर्म सोडली जातात आणि त्यागामध्ये कर्म केलं जातं पण कर्मापासून मिळणाऱ्या फलाचा अभिमान हा टाकला जातो. हे नीट लक्षात घ्या तर पुढचं समजणार आहे, नाही तर समजणार नाही. हे अजून सोपं करून अजून नेमकं काय आहे, सर्वथैव कर्म म्हणजे काय आहे किंवा कर्म कर्तृत्व ह्याचा पूर्ण आता अभ्यास आपण आजच्या भागामध्ये आपण करणार आहोत. त्यासाठी श्लोक नंबर 2 त्याचा आपण श्लोकार्थ वाचूयात. हे पंडित काम्य कर्माचा त्याग करणे त्याला संन्यास म्हणतात व विद्वान लोक सर्व कर्मे करून त्याच्या फलाचा त्याग करणे याला त्याग म्हणतात. तर हे नेमकं काय आपण समजून घेऊयात. कामनेचे चिदळवाडे जे उभारायवया घडे अश्वमेधादी पुढे याग जेथ वापी कूप आराम अग्रहारे हन महाग्राम आणि कही नाना संभ्रम व्रतांचे ते ऐसे इष्टापूर्त सकळ जया कामना एक मूळ जे केले भोगावी फळ बांधोनिया देहाची या गावादिया जन्म मृत्यूची या सोहळ्या ना म्हणो नये धनंजया जिया परी. आता हे सर्वथैव कर्म किंवा काम्य कर्म म्हणजे नेमकं काय हे उदाहरणाशिवाय स्पष्ट होणार नाही. म्हणजे कोणत्या कामाला सर्वथैव कर्म म्हणायचं, कोणत्या कामाला दुसरं काय नाव आहे, यासाठी त्याची उदाहरणं लक्षात घेणं महत्वाचं आहे. तर तीच उदाहरणं आता यात आलेली आहेत की बघा,
येथे कामनेच्या जोरावर उत्पन्न होणारे जे यथासांग, कामनेच्या जोरावर म्हणजे इच्छेच्या जोरावर, मनात इच्छा झाल्यामुळं जी कर्म आपण करतो त्यात काय काय कर्म येतात बघा, की अश्वमेध याग. अश्वमेध याग हे श्रीरामाने सुद्धा केला होता. अश्वमेधाचा घोडा सोडून दिला होता आणि तो घोडा त्यांचे जे दोन्ही पुत्र लव आणि कुश यांनीच तो पकडलेला होता. हा यज्ञ, हा याग असा असतो की एखादा प्रबल जो राजा असतो, ताकदवान जो राजा असतो, तो प्रत्येकाशी युद्ध करत फिरत नाही. तो काय करतो की दवंडी पिटतो आणि आपला अश्वमेधाचा घोडा सोडून देतो. तो घोडा जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत प्रदेश माझा असा त्याचा अधिकार असतो आणि तो घोडा जो पकडेल, याचा अर्थ त्या घोड्याला विरोध म्हणजेच राजाला विरोध असं समजून त्याच्याशीच फक्त तो युद्ध करतो आणि मग जो काय निकाल होईल ते होईल. याला म्हणतात अश्वमेध यज्ञ. तर असा जो अश्वमेध याग आहे, पुष्करणी, विहीर इत्यादी बांधणे, बागा लावणे, अग्रहार देणे व एखादे ठिकाणी शहर वसवणे व आणखी प्रकारची पुष्कळ व्रते, असे जे सर्व इष्टापूर्ती कर्म, ज्याला कामना मूळ कारण आहे आणि ज्याचे आचरण केले असता ते करण्यास बद्ध करून फल भोगावयास लावते. अर्जुना, देहरूपा गावास आल्यावर जन्ममृत्यूच्या सोहळ्यांना नाही म्हणता येत नाही. बरं, आता पहिल्यांदा एवढं पाहूयात आपण. आता हे जे अश्वमेध याग आहे, पुष्करणी योग आहे, विहिरी खणणे, बांधणे, बागा लावणे, अग्रहार देणे, एखाद्या ठिकाणी शहर वसवणे आणि आणखी पुष्कळ प्रकारची जी व्रते आहेत. आता ह्याच्यामध्ये आत्ताच्या घडीच्या आत्ताच्या युगातले जर कर्मे सांगायचे झाले तर रस्ता बांधणे, पूल बांधणे, विमानतळ बांधणे, ही जी सगळी कर्म आहेत ही इच्छापूर्तीवर, इच्छेच्या जोरावर होतात, कामनेच्या जोरावर होतात. म्हणजे सरकारची इच्छा असेल तर रस्ता बांधला जातो, सरकारची इच्छा असेल तर विमानतळ बांधलं जातं, सरकारची इच्छा असेल तर बागा वसवल्या जातात, ब्रिजेस बांधले जातात. म्हणजे याला एक इच्छाशक्ती लागते की मला माझ्या जनतेची सेवा करायची आहे, त्यांचा जो त्रास आहे तो कमी करायचा आहे. त्यासाठी रस्ते बांधणे, विमानतळ बांधणे, बागा तयार करणे, ब्रिज बांधणे, अशा पद्धतीची कर्म ही केली जातात. थोडक्यात इन्फ्रास्ट्रक्चर. तर ही जी कर्मे आहेत त्याला कामना, इच्छा ही महत्वाची असते. कामनेच्या जोरावर ही कर्मे होतात आणि यालाच काम्य कर्म असं म्हणतात. कामनेच्या जोरावर होणारी कर्म म्हणून त्याला काम्य कर्म म्हणतात. ही कर्मे स्वतःसाठी नसतात, ही कर्मे समाजासाठी असतात, पण इच्छा मात्र त्यात प्रमुख असते. इच्छेशिवाय अशी कर्म होत नाहीत. आता पुढे आपण वाचूयात. का ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरे पण धुतले, फिटवून येणे केले काम्य कर्म तैसे, फल भोगावया धरणे बैसे, न फेडिता ऋण जैसे ओसंडीना, का कामनाही न करिता अवसात घडे पंडुसुता, तरी वाय काढे झुजता लागे जैसे, गुळ नेणता तोंडी घातला देची गोडी, आगी मानून राखोंडी चेपिला पोळी, काम्य कर्मे ही एक सामर्थ्य अति स्वाभाविक, म्हणून नको कौतुक मुमुक्षु येथ. अर्जुना, देहरूप गावास आल्यावर जन्म मृत्यूच्या सोहळ्यांना नाही म्हणता येत नाही. म्हणजे एकदा मनुष्य जन्मास
या देह जे त्यानं धारण केला तर जन्म होणार आहे आणि मृत्यू होणार आहे. त्याला आपण नाही म्हणू शकत नाही. ते अपरिहार्य आहे. जो जन्मतो तो मरतोच. कधी ना कधी त्याचा मृत्यू होतो. मग तो 60 वर्षाचा होईल, 70 वर्षाचा होईल, 80, 100, 110, 120 संपलं. त्याच्यापेक्षा जास्त कोणी जगू शकत नाही. काही लोक आहेत ते त्याहीपेक्षा जास्त जगतात. पण मृत्यू अटळ आहे. देह ज्याला आहे त्याला जन्म आहे आणि मृत्यू सुद्धा आहे. म्हणून इथं काय सांगितलंय की देहरूप गावास आल्यावर जन्म मृत्यूच्या सोहळ्यांना नाही म्हणता येत नाही, किंवा नशिबात लिहिलेले काही टळत नाही, अथवा काळेपण व गोरेपण कितीही धुतले तरी नाहीसे होत नाही. तसे काम्य कर्म केले असता ऋण फेडल्यापासून त्याची सुटका होत नाही. त्याप्रमाणे ते फळ भोगण्याकरिता दारात धरणे घेऊन बसते. म्हणजे काय की काम्य कर्म जे असे आहे की ते केल्यानंतर त्याचे ऋण फेडल्याशिवाय सुटका होत नाही आणि त्याचं फळ हे भोगावंच लागतं. बघा, ही सगळी जी कर्म आहेत, बागा बांधणे, रस्ते बांधणे, ब्रिज बांधणे, विमानतळ बांधणे, पुष्कराग यज्ञ आहे, पुष्करणी यज्ञ आहे, विहिरी बांधणे आहे, ही जी सगळी कर्मे आहेत ही समाजासाठी कर्मे आहेत, बरोबर आहे. तरी सुद्धा ह्याचे ऋण फेडावेच लागतात आणि त्याचं फळ हे भोगावंच लागतं, जरी ते समाजासाठी असेल तरी सुद्धा. अथवा अर्जुना, इच्छा न करता जरी काम्य कर्म आकस्मित घडले तरी केवळ कर्मणुकी करता वायबाणांनी युद्ध करीत असता तो मर्मस्थळी लागला तर जसा जीव घेण्यास कमी करत नाही. म्हणजे उदाहरण दिले बघा की जर एखादं असं काम्य कर्म अकस्मात तुमच्या हातून घडलं, न ठरवता अगदी अकस्मात घडलं, अचानक, की आपण कुठंतर चाललेलो आहोत आणि लक्षात आले की मध्ये ओहोळ आहे, आपल्या पाठीमागून पण काही लोक येत आहेत, तर थोडस आपण तिथं दगड 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 रचून ठेवावेत की जेणेकरून आपणही त्यातून व्यवस्थित निघून जाता येईल आणि पाठीमागच्या लोकांनाही त्या दगडानं तयार केलेल्या बांधावरून येता येईल. आता हे एक काम्य कर्म झालं, कारण इच्छा आहे त्याच्यामध्ये, अचानक उत्पन्न झालेली इच्छा आहे, इतरांच्यासाठी समाजासाठी केलेलं ते कर्म आहे. असं जरी कर्म केलं तरी सुद्धा त्याचा फळ हे भोगावंच लागतं. यासाठी उदाहरण दिलं की कर्मणुकी करता बाणांनी जर आपण युद्ध करू लागलो सरावाकरिता, कर्मणुकी करता, तरी सुद्धा मर्मस्थानी जर बाण लागला तर मृत्यू येतोच की. आपण त्यावेळेस असं म्हणू शकत नाही मृत्यूला का बे आम्ही नुसतं कर्मणुकीसाठी करत होतो, असं नाही ना. बाण छातीत लागले त्याचा मृत्यू होणारच आहे. भले तुम्ही करमणुकीसाठी खेळ करा किंवा सरावासाठी करा, काही करा, मर्मस्थानी बाण लागले की मृत्यू होतोच. पुढे उदाहरण दिलं अजून एक, गुळ न समजून जरी तोंडात घातला तरी गोडच लागतो. आत्ताचे गुळ हे पिवळसर, एकदम पिवळे धमक येतात, चमकदार येतात. पूर्वी असे काळसर वगैरे गुळ यायचे, तेच खरं चांगले, तोच खरा गुळ चांगला. आता त्याला जेनेरिक गुळ किंवा असं काहीतरी नाव देऊन ते गुळ जास्त भावाने विकत घेतले जातात. पूर्वी बघा असा काळसर गुळ यायचा, असं कोपऱ्यात कुठं पडला तर दगड पडला का दगडाचा खडा, विटकरीचा खड्यासारखं ते तो गुळ दिसायचा. पण तो जर चुकून आपण तोंडात घातला तर तो त्याची गोडी सोडतो का? तो गोडच लागतो ना गुळ. किंवा अग्नीस राखोंडी समजून जरी त्यावर पाय दिला तरी तो भाजतोच. नुकतीच होळी झाली, तुम्हाला पूर्वीची होळी आठवत असेल की आपण लाकडं गोवऱ्या गोळा करून होळी करायचो आणि दुसऱ्या दिवशी त्या होळीतले पैसे काढण्यासाठी किंवा होळीच्या जे लाकडाच्या गाठी अजून धुमसत असतात त्याच्यावर पाणी तापवण्यासाठी आपण पाणी घेऊन जायचो. आणि त्यावेळेस आपल्याला असं माहिती नसतं की ही तर आता राख झालेली आहे, म्हणून आपण त्याच्यावर पाय ठेवायचो. पण त्याच्या खाली विस्तव अजून जागा असायचा, विस्तव अजून
तसाच असायचा. त्यावेळेस पाय दिला की पाय भाजतोच. म्हणजे आपण राख समजून जर त्याच्यावर पाय दिला आणि खाली विस्तव असेल तर तो भाजतोच. त्याप्रमाणे काम्य कर्माचे ठिकाणी फल भोगावयाचे स्वाभाविकच सामर्थ्य आहे. म्हणून मुमुक्षुने कौतुकाने त्यांचे आचरण करू नये. म्हणजे काय सांगितले बघा की ज्याप्रमाणे राखोंडीवर पाय दिला तर ती भासतेच, त्याप्रमाणे काम्य कर्माच्या ठिकाणी भोगवण्याचे स्वाभाविक सामर्थ्य आहे. काम्य कर्म केले की त्याचं फळ हे भोगावंच लागतं. म्हणून मुमुक्षुने कौतुकानेही त्याचे आचरण करू नये. याचे आचरण करू नये असं सांगितलेलं आहे. किंबहुना पार्था ऐसे जे काम्य कर्मगा असे ते त्याजी जे विष जैसे ओ कोनिया मग तया त्यागा ते जगी संन्यासू ऐसया भंगी बोली जे अंतरंगी सर्वद्रष्टा हे काम्य कर्म सांडणे ते कामनेची उपडणे द्रव्य त्यागे दवडणे भय जैसे आणि सोम सूर्यग्रहणे येऊनी करवीत पर्वणे का माता पितरा मरणे अंकित जे दिवस अथवा अथित हन पावे हे ऐसे निपडे जे करावे ते ते कर्म जाणावे नित्य कर्मगा. आता या 4-5 ओव्यांमध्ये नित्य कर्म म्हणजे काय ते सांगितलेलं आहे. आता पहिलं आपण पाहिलं काम्य कर्म की जे केल्यानंतर त्याचे भोग हे भोगावेच लागतात, त्याचं फळ हे भोगावंच लागतं. काम्य कर्म कोणती कोणती? बागा बांधणे, विहिरी बांधणे, रस्ते बांधणे, ब्रिजेस बांधणे, विमानतळ तयार करणे वगैरे वगैरे हे सगळे काम्य कर्म. काम्य कर्म का म्हणायचं? तर ते कामनेच्या जोरावर, इच्छेच्या जोरावर, इच्छाशक्तीवर होतात. म्हणजेच काय? आपण पाठीमागं पाहिलेलं आहे की इच्छेच्या जोरावर जे कर्मे होतात, जे लोकाशी कर्म करतात त्यांना राजस म्हणतात. त्यांना सात्विक म्हणत नाहीत. राजस ही लोक कायम कायम कर्म करत असतात. राजस लोक. तर या ओव्यांमध्ये काय सांगितलेलं बघा की किंबहुना पार्था असे जे काम्य कर्म ते विष पोटात गेले म्हणजे ते ओकून टाकतात, तसेच टाकून द्यावे. काम्य कर्म हे असे आहे की पोटात जर विष गेले तर आपण ओकारी करून ते काढतो. तसे हे काम्य कर्म टाकून द्यावे. मग त्याच जगाला जगात संन्यास असे म्हणतात. असे सर्व साक्षी भगवान श्रीकृष्ण बोलले. यालाच संन्यास म्हणतात. म्हणजे काम्य कर्माचा त्याग करणे याला संन्यास असे म्हणतात. एवढं आता लक्षात घ्या. म्हणजे भगवंतांनी पहिला पार्ट तरी विस्तृतपणे सांगितलेला आहे की संन्यास म्हणजे काय आणि त्याग म्हणजे काय. त्यातला तर संन्यास म्हणजे काम्य कर्माचा त्याग करणे याला संन्यास म्हणतात. इथपर्यंत आपण आपल्या लक्षात आलं. आता पुढं ज्याप्रमाणे आपल्या जवळील द्रव्य टाकून दिले म्हणजे त्यापासून उत्पन्न होणारे भय नाहीसे होते, त्याचप्रमाणे या काम्य कर्माचा त्याग करणे म्हणजे मनातील वासना समूळ नाहीशी करणे होय. बघा यात मुख्य काय आहे? काम्य कर्मामध्ये इच्छा महत्वाची आहे, कामना महत्वाची आहे. या कामनेतूनच आपण एखादं कर्म करतो. म्हणजे कर्म वाईट आहे का? नाही, त्याच्या पाठीमागची वासना वाईट आहे, इच्छा वाईट आहे. इच्छा आली की त्याच्या पाठीमाग आपण वाहत जातो, ते कर्म करायला लागतो आणि नकळत आपण भगवत भक्तीपासून दूर जातो.
तर इथं काय सांगितलेलं बघा की ज्याप्रमाणे काम्य कर्माचा त्याग करणे म्हणजे मनातील वासना समूळ नाहीतशा करणे होय. आणि आता नैमित्तिक कर्म काय बघा, चंद्रग्रहण व सूर्यग्रहण यांच्या पर्वणीच्या दिवशी किंवा माता पितरांच्या श्राद्ध तिथीस अथवा काकबली टाकण्याचे समयास अतिथी प्राप्त झाला असता जी जी कर्मे करावी लागतात ती ती नैमित्तिक कर्मे होत. तर नैमित्तिक कर्मे म्हणजे काय की सूर्यग्रहण, चंद्रग्रहण यांच्या पर्वणीच्या दिवशी किंवा आई वडिलांचं श्राद्ध असेल किंवा काकबली टाकण्याचे समयास अतिथी प्राप्त झाला असता जी जी कर्मे करावी लागतात ती नैमित्तिक कर्मे होत. म्हणजे ही सगळी जी कर्मे आहेत ही नैमित्तिक कर्म आहेत. आई वडिलांचं श्राद्ध घालणे किंवा चंद्रग्रहण सूर्यग्रहणाच्या वेळी पर्वणीच्या दिवशी जी कर्मे करावी लागतात ती कर्मे किंवा काकबली ही सगळी कर्मे जी आहेत ही नैमित्तिक कर्मे आहेत. वार्षी आक्षोमे गगन वसंते दुणावे वन देह शृंगारी यौवन दशा जैसी का सोमकांतो सोमे पगळे सूर्ये फाकती कमळे यथ असे तेची पाल्हाळे आननये तैसे नित्य जे का कर्म तेची निमित्ताचे लाहे नियम एथ उंचावे तेने नाम नैमित्तिक होय. आणि स्वयंप्रतार्थ मध्यानी जे का करणीय प्रतिदिनी परिदृष्टी तेची लोचनी अधिक नोहे का नापादिता गती चरणी जैसी आथी नातरी ते दीप्ती दीपबिंबी. नैमित्तिक कर्मे आपण पाहिली की चंद्र आणि सूर्यग्रहण, माता पितरांचे श्राद्ध किंवा काकबली ही सगळी नैमित्तिक कर्म झाली. आता पुढे काय बघा, वर्षाकाळी जसे आकाश भरून येऊन मेघांची गर्जना होते, वसंत ऋतूच्या योगाने वनास पालवी फुटून दुप्पट शोभा येते अथवा शरीराला यौवन दशा शोभा आणते किंवा सोमकांत मणी चंद्राच्या किरणांनी द्रवतो व सूर्याचे किरणांनी सूर्य विकसी कमले प्रफुल्लित होतात. या ठिकाणी जे मूळचे असते तेच वाढते, निराळे उत्पन्न होत नाही. त्याचप्रमाणे जे नित्य कर्म आहे त्यालाच निमित्ताने नियम लागले की नैमित्तिक हे मोठे नाव प्राप्त होते. आता पहिलं आपण पाहिलं नैमित्तिक कर्म, आता पाहत आहोत नित्य कर्म. नित्य कर्मामध्ये काय आहे की आकाशात ढग येतात, पावसाची गर्जना होते, पाऊस पडतो. वसंत ऋतूत सर्व झाडांना नवीन पालवी फुटते आणि जंगल अगदी सुशोभित झाल्यासारखे दिसतात. तर तारुण्यामध्ये शरीर एकदम सुंदर दिसते किंवा सोमकांत मणी चंद्रांच्या किरणाने द्रावतो किंवा सूर्याच्या किरणांनी जे कमले प्रफुल्लित होतात किंवा सूर्यफूल वगैरे ते प्रफुल्लित होतात. या ठिकाणी वेगळं काय घडतं का, जे मूळचं आहे तेच वाढतं. जे मूळचं आहे तेच वाढतं ना, नवीन दुसरं काय तयार होतं का इथं? तर वेगळं काय तयार होत नाही. त्याप्रमाणे जे नित्य कर्म आहे त्यालाच निमित्ताने नियम लागले की नैमित्तिक हे मोठे नाव त्याला प्राप्त होते. आणि दररोज सकाळी, दुपारी व सायंकाळी जी कर्मे करावी लागते परंतु ज्याप्रमाणे डोळ्यातील दृष्टी अधिक होत नाही अथवा गतीचा स्वीकार न करता ती जशी पायात आपोआपच आहे किंवा दिव्यांचे ठिकाणी जसे त्याचे सहजच तेज असे
आहे. आपण यातला काही भाग काही ओळ वाचून मग वाचूयात म्हणजे लक्षात येईल. वासु नेदिता जैसे चंदनी सौरभ असे अधिकाराचे तैसे रूपची जे नित्य कर्म ऐसे जनी पार्था बोलीजे ते मानी एवं नित्य नैमित्तिक दोन्ही दाविली तुझ हेची नित्य नैमित्तिक अनुष्ठेय आवश्यक म्हणून पाहती एक वांझया ते परिभोजनी जैसे होय तृप्ती लाहे भूक जाय तैसे नित्य नैमित्तिक आहे सर्वांगी फळ कीड आगिटा पडे तरी मळू तुटे वाणी चढे यया कर्मातया सांगडे फळ जाणावे जे प्रत्यवायतय गळे स्वाधिकार बहुवे उजळे तेथ हातोफळी या मिळे सद्गतीसी एवढे वरी ढिसाळ सद्गतीसी हा अथवा गतीचा स्वीकार न करता ती जशी पायात आपोआपच आहे किंवा दिव्यांचे ठिकाणी जसे त्याचे सहजच तेज आहे चंदनाच वरून वास सावल्याशिवाय जसा अंगचा सुगंध असतो तसे अधिकाराचे लक्षण होय त्या कर्मास पार्था जगात नित्य कर्म असे म्हणतात. पहिलं आता आपण वर पाहिलं नैमित्तिक कर्म पाहिलं. नैमित्तिक कर्मामध्ये काय काय येतं तर श्राद्ध काकबली चंद्र सूर्य ग्रहण तसंच अजून काय काय येतं तर तारुण्यामध्ये जसं शरीर सुंदर दिसतं पावसाळ्यात ढग दाटून येतात वसंत ऋतूस झाडांना पालवी फुटते सोमकांत मनी चंद्रकिरणांनी रावतो किंवा सूर्यकिरणांनी कमळे प्रफुल्लित होतात ही जी सगळी कर्मे आहेत ही नैमित्तिक कर्मे आहेत. आता नित्य कर्म म्हणजे काय त्याच्यामध्ये जे नित्य कायमचं जे आहे ते काय काय आहे चंदनामध्ये वास हा कायमचा असतो त्याला काय वर्णवास कोणी लावत नाही. किंवा सकाळी दुपारी सायंकाळी जी कर्मे करावी लागतात ती दिव्यांच्या ठिकाणी तेज मूळताच असतं त्याला काय वर्ण तेज आपण देत नाही. ही जी सगळी कर्म आहेत त्याला नित्य कर्म असं म्हणतात म्हणजे त्याच्यात मूळच ते आहे मुळातच ते असतं. तर भगवंत म्हणतात याप्रमाणे तुला मी नित्य आणि नैमित्तिक ही दोन्ही कर्मे दाखवली. हेच नित्य नैमित्तिक कर्म अवश्य केले पाहिजे म्हणून काही लोक या कर्मास निष्फळ कर्म असे म्हणू पाहतात. थोडक्यात हे जे नित्य नैमित्तिक जे कर्म आहेत ही करावीच लागतात ही करायचीच याच्यापासून कोणत्याही फळाची बाधा होत नाही. हे नित्य नैमित्तिक कर्म परत उदाहरण सांगतो. नित्य नैमित्तिक कर्म कोणती कोणती आहेत ग्रहण माता पितरांचं श्राद्ध घालणं काकबळी तसेच नित्य कर्मामध्ये काय काय येतं की ढग येणं नंतर वसंत ऋतूमध्ये पालवी फुटणं चंदनाच्या अंगचा असणारा सुगंध ही सगळी नित्य नैमित्तिक कर्म आहेत. हीच नित्य नैमित्तिक कर्म अवश्य केले पाहिजे म्हणून काही लोक या कर्मास निष्फळ कर्म असे म्हणू पाहतात. परंतु भोजनापासून जशी तृप्ती होऊन क्षुधा नष्ट होते तशी या नित्य नैमित्तिक कर्मापासून सर्व प्रकारे फलप्राप्ती होते. त्यामुळे ही नित्य नैमित्तिक कर्म करायची. मग कर्म टाळायची कुठली ते अगोदर सांगितलेलं आहे ज्याच्यापासून संन्यास घ्यायचा किंवा ज्याला संन्यास म्हणतात ते काम्य कर्म.
इच्छेनं तयार होणारे, कामनेनं तयार होणारे कर्म, रस्ता बांधणे, पूल बांधणे, विमानतळ उभा करणे, बागा बांधणे, विहिरी बांधणे, ही सगळी काम्य कर्म. त्याचा त्याग करायला सांगितलेला आहे आणि नित्य नैमित्तिक कर्म हे अवश्य करायला सांगितलेले आहेत. किडे आगिटा पडे तरी मळू तुटे वाणी चढे, यया कर्मा तया सांगडे फळ जाणावे. जे प्रत्यवाय तव गळे, स्वाधिकार बहुळे उजळे, तेथ हातो फळिया मिळे सद्गतीसी. एवढे वरी ढिसाळ नित्य नैमित्तिका आहे फळ, परी ते त्याजी जे मूळ नक्षत्री जैसे. लता पिके आगवी तव तव च्युत बांधे पालवी, मग हात न लावीत माधवी सोडून घाली. तैसी नोलांडिता कर्मरेखा, चित्त दिखे नित्य नैमित्तिका, पाठी फळा केजे अशेखा वाताचे वाणी. ज्याप्रमाणे हिनकट सोने अग्नीत घातल्यावर त्याचा हिनकटपणा जाऊन कस वाढतो, त्याप्रमाणे नित्य नैमित्तिक कर्मापासून फलप्राप्ती होते, हे लक्षात ठेवा. म्हणजेच चित्त शुद्धी होते. कारण या कर्माच्या आचरणाने दोष नाहीतसे होऊन आपला अधिकार जास्त वाढतो आणि असे झाल्यावर हातोहात सद्गती प्राप्त होते. नित्य नैमित्तिक कर्म केल्यानंतर तुम्ही सद्गतीस प्राप्त होता. नित्य नैमित्तिक कर्मापासून जरी एवढी मोठी फलप्राप्ती होते, मूळ नक्षत्रावर उपजलेल्या मुलाप्रमाणे त्याच्या फळाचा त्याग करावा. नित्य नैमित्तिक कर्मापासून जरी एवढी मोठी फलप्राप्ती होते, मूळ नक्षत्रावर उपजलेल्या मुलाप्रमाणे त्याच्या फलाचा त्याग करावा. म्हणजे हे जे कर्म आहे त्याच्या फळाचा त्याग करावा. वसंत ऋतूच्या योगाने जरी सर्व वेल वाढते, अमृवृक्षास पालवी फुटते, तरी जसा तो त्यास हात न लावता टाकून जातो. वसंत ऋतूमुळे काय होतं की आंब्याला पालवी फुटते, मोठे मोठे जंगलामध्ये वेल वाढतात. मग वसंत ऋतू ते काय सगळं स्वतःवर घेऊन जातो का? त्याला हात सुद्धा लावत नाही. तसे नित्य नैमित्तिक कर्माचे चित्त देऊन यथाविध आचरण करावे, पण त्यापासून निष्पन्न होणाऱ्या सर्व फलांचा वातींप्रमाणे त्याग करावा. वांतीप्रमाणे त्याग करावा. वांती म्हणजे जुलाब. जुलाबाप्रमाणे त्याग. हे जे सगळे नित्य नैमित्तिक आपण कर्म करणार आहोत, करतो आहोत, त्याच्या फळांचा मात्र त्याग करावा. अशा रीतीने नित्य नैमित्तिक कर्माचा फलाचा त्याग करणे यालाच ज्ञाते पुरुष त्याग असे म्हणतात. कळलं? संन्यास म्हणजे काय आणि त्याग म्हणजे काय? काम्य कर्म जी आहेत, म्हणजे कामनेच्या जोरावर उत्पन्न होणारे जी कर्म आहेत, रस्ते बांधणे, विहिरी बांधणे, विमानतळ बांधणे, ही जी कर्मे आहेत, या कर्माला मुख्य कारण कामना, इच्छा आहे. त्यामुळं त्याचे फळ हे भोगावेच लागते. म्हणून त्या कर्मांचा त्याग म्हणजे संन्यास. आणि इथे नित्य नैमित्तिक कर्म करायला सांगितलेले आहेत. कर्म करायची, पण त्याच्या फलाचा त्याग करणे, त्याच्या फलाची अपेक्षा न करणे, यालाच त्याग असे म्हणतात. म्हणजे संन्यास म्हणजे कर्माचा त्याग आहे आणि त्यागामध्ये कर्माच्या फलाचा त्याग आहे. फरक एवढाच आहे की यात नित्य नैमित्तिक कर्म आहेत की जी करायची आहेत, पण त्याचा फलाचा त्याग करायचा आहे. आणि संन्यासामध्ये कर्मच करायची नाहीत. कोणती?
काम्य कर्म करायचे नाहीत. त्याला संन्यास म्हणतात. याप्रमाणे त्याग व संन्यास हे त्याची फोड करून तुला सांगितली. हा संन्यासो जय संभवे तै काम्य बांधू न पवे निषिद्ध तव स्वभावे निषेधे गेले आणि नित्याधिक जे असे ते येणे फल त्यागे नासे शिर लोटलिया जैसे एर अंग मग साम्य फलपाकांत तैसे निर्मालिया कर्मजात आत्मज्ञान गिवसित अपैसे ये ऐसे या निगुती दोनी त्याग संन्यास अनुष्ठानी पडले गा आत्मज्ञानी बांधती पाटू ना तरी हे निगुची चुके मग त्यागू की जे हात तुके ते काही न त्याजे अधिक त्याजे अधिके गोविची पडे. याप्रमाणे जेव्हा संन्यास घडतो तेव्हा काम्य कर्मापासून बाधा होऊ शकत नाही आणि निषिद्ध कर्म तर निषेधाच्या योगाने स्वभावताच नाहीसे होते आणि ज्याप्रमाणे शिर कापल्यावर धड आपोआप निर्जीव होऊन खाली पडते त्याप्रमाणे नित्य नैमित्तिक कर्माच्या फलांचा आता सांगितलेल्या रीतीने त्याग केला असता त्यापासून बाधा होत नाही. मग धान्य पिकल्यावर जशी पिकांची वाढ खुंटते तसा सर्व कर्माचा क्षय झाला म्हणजे आत्मज्ञान आपण होऊनच शोधित येते. म्हणजे या कर्मांपासून नित्य नैमित्तिक कर्मे करायची पण फलांची अपेक्षा ठेवायची नाही. तसेच काम्य कर्माचा त्याग करायचा म्हणजे त्यापासून संन्यास घ्यायचा. या सर्व कर्माचा क्षय झाला म्हणजे आत्मज्ञानाची प्राप्ती होते. अशा युक्तीने नित्य नैमित्तिक कर्माच्या फलाचा त्याग व काम्य कर्माचा संन्यास जे करतात ते आत्मज्ञानाचे प्राप्तीस योग्य होतात. म्हणजे दोन्हीही करायला सांगितलेलं आहे. संन्यास पण घ्यायला सांगितलेला आहे आणि त्याग सुद्धा करायला सांगितलेला आहे. संन्यास कशापासून घ्यायचा? काम्य कर्मापासून. त्याग कशाचा करायचा? नित्य नैमित्तिक कर्मापासून उत्पन्न होणाऱ्या फलाचा त्याग करायचा. हे दोन्ही केल्यानंतर मग काय होतं? आत्मज्ञान आपल्याला मिळतं. आत्मज्ञानाची प्राप्ती होते. ना तरी ते हे निगुती चुके मग त्यागो के जे हात तुके जे काही न त्याजे त्याजे अधिके गोवीची पडे जे औषध व्याधी अनोखळ अनोळख ते घेतलिया परते विख आता अन्न न मानिता भूक मारिना लागी मारिना काय म्हणून त्याज्य जे नोहे तेथ त्यागाते न सुवावे त्याज्या लागी नोहावे लोभ पर चुकलिया त्यागाचे वेझे केला सर्व त्यागही होय वे ओझे न देखती सर्वत्र दुजे वितरागते. किंवा ही युक्ती चुकून जर कोणी अटकळीने त्याग करू म्हणतील तर कर्माचा त्याग न होता ते अधिक घोटाळ्यात पडतात. काय सूत्र सांगितले बघा की काम्य कर्मापासून संन्यास घ्यायचा आणि नित्य नैमित्तिक कर्मांच्या फलाचा त्याग करायचा हे सूत्र आहे. पण ही युक्ती जर कोणी टाळली तर कर्माचा त्याग न होता ते अधिकच घोटाळ्यात पडतात, कन्फ्यूज होऊन जातात. जसे रोगांची चिकित्सा न करता केलेले भलतेच औषध विषयुक्त होते
पहिल्यांदा रोग समजून घ्यायचा असतो आणि मग त्याच्यावर औषध द्यायचं असतं. आपण काय करतो, मेडिकलमध्ये जातो, सर्दी झाली, खोकला झाला म्हणून औषध घेतो. पण नेमकं कशानं झालंय आपण डॉक्टरांच्याकडे जात नाही. तर इथं काय सांगितलेलं आहे की पहिल्यांदा तुम्ही रोगाची चिकित्सा करा. ते न करता जर घेतलेलं औषध हे विषयुक्त होते अथवा अन्नाचे सेवन केले नाही तर भुकेने मनुष्य मरणार नाही का? जेवण जर नाही केलं तर मरून जाणार ना. म्हणून ज्या गोष्टीचा त्याग करू नये असे सांगितले आहे तिचा त्याग करूच नये. जे सूत्र आहे सूत्राच्या पलीकडे जायचं नाही. सूत्र काय आहे? काम्य कर्मापासून संन्यास घ्यायचा. कर्म आणि नित्य नैमित्तिक कर्मापासून मिळणाऱ्या फळाचा त्याग करायचा. ज्याचा त्याग करायला सांगितलंय त्याचाच त्याग करायचा. ज्याच्यापासून संन्यास घ्यायला सांगितलंय त्याच्यापासून संन्यास घ्यायचा. भलतंच काय करायचं नाही. ज्याचा त्याग करायला सांगितलेलं आहे ते करायचंच. त्याचे आचरण करण्याचा लोभ धरू नये. त्याग करण्याची युक्ती चुकली तर कर्मत्याग करूनही मनुष्य कर्मबंधात सापडतो. म्हणून वैराग्य संपन्न जे आहेत ते केव्हाही त्याज्य गोष्टीचे आचरण करत नाही. ज्याचा त्याग करायला सांगितलं ते त्याग करायचाच. म्हणून जे वैराग्य संपन्न असे जे लोक आहेत ते केव्हाही त्याज्य गोष्टीचे आचरण करत नाहीत असे इथे सांगितलेले आहेत. तर आज आपण इथेच थांबवत आहोत. भाग नंबर 3 आपण पाहिला. परत या भागात काय झालेलं थोडक्यात समजून घेऊयात आणि मग आपण थांबूयात. तर याच्यामध्ये पहिल्यांदा सांगितलेलं आहे की काम्य कर्म म्हणजे कामनेच्या जोरावर उत्पन्न होणारी कर्म. इच्छेच्या जोरावर उत्पन्न होणारी कर्म म्हणजे काय? उदाहरणं ही आहेत की विहिरी बांधणे, अश्वमेध याग, पुष्करणी, बागा लावणे, अग्रहार देणे, शहर वसवणे, आत्ताच्या युगातले म्हणत तर ब्रिजेस बांधणे, रस्ते बांधणे, विमानतळ उभा करणे, ही सगळी कर्म ही काम्य कर्म आहेत. याच्यापासून संन्यास घ्यायला सांगितलेला आहे. कारण याच्यापासून जे उत्पन्न होतं ते भोगावंच लागतं. हे फळ आपल्याला भोगावंच लागतं. त्यामुळे ह्या कर्माचा त्याग, याच्यापासून संन्यास घ्यायचा हे सांगितलेलं आहे. दुसरं सांगितलंय नित्य नैमित्तिक कर्म म्हणजे सूर्यचंद्र ग्रहण, माता पितरांचे श्राद्ध, काकबली किंवा वसंतात जी पालवी फुटते किंवा चंद्राच्या किरणांनी जो सोमकांत मणी आपोआप द्रवतो, सूर्यांच्या किरणांनी कमले प्रफुल्लित होतात, अशी जी कर्मे आहेत ती नित्य नैमित्तिक कर्मे आहेत. यातली नित्य नैमित्तिक कर्मे आपण करण्यासारखी कोणती आहेत की चंद्र आणि सूर्यग्रहण यांचे पर्वणीच्या दिवशी आपण जे पाळतो ते, किंवा माता पितरांचे श्राद्ध घालणे, हे करावंच लागतं. ह्या कर्माचा ही सगळी कर्म करायची, किंवा काकबली वगैरे ही सगळी कर्म करायची, पण त्याच्यापासून फळ मिळेल याची अपेक्षा ठेवायची नाही. त्या फळाचा त्याग करायचा. म्हणून त्याग कशाचा करायचा हे महत्वाचं आहे. इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. आता उद्या आपण भाग नंबर 4 पाहणार आहोत. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत. भगवंतांनी आपल्याला ज्यांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केलेला आहे त्याने तो मनातल्या मनात मानायचा आहे. आपण सत्वगुणी कसं होऊ, भगवंतांनी आपलं सत्वगुणी बनवावं याचाही मनातल्या मनात आपण आराधना करायची आहे. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.
सर्व संतों की जय। जय जय रघुवीर समर्थ। रामकृष्ण हरी।